हाय हॅलो नमस्कार. मी गौरी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं मॉर्निंग रूटीन, ज्याच्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या केल्यामुळे आपलं घरसुद्धा आनंदी राहतं आणि घरातली राहणारी इतर माणसंसुद्धा आनंदित होऊन जातात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तर आता सकाळ झालेली आहे आणि सकाळचं सगळ्यात पहिलं काम म्हणजे हे जे बाळाचं बेडिंग वगैरे आहे ते सगळं चेंज करून घेते. रात्रीची जी काही वापरलेली वाकळ वगैरे आहे तर ती काढून टाकते आणि त्यानंतर दुसरी वाकळ तिथं टाकते आणि बाळाचं सगळं आवरल्यानंतर मग माझ्या दिवसाची बाकीची जी काही रुटीनची कामं आहेत तर ती कामं करायला सुरुवात करते. आता याच्यामध्ये सध्या थोडंसं पाऊस आहे, त्याच्यामुळं थोडंसं कपडे सुकण्यासाठी वगैरे प्रॉब्लेम होतो. तर त्यासाठी आता ही वाकळ मी बाहेर आणून थोडीशी सुकत घातलेली आहे आणि त्यानंतर विघ्नेशचा टॉवेल वगैरे त्याला लागतो तोसुद्धा आतमध्ये हाताबरोबर नेऊन ठेवते. आणि आता बघा रात्री बऱ्याच वेळा पाऊस पडलेला आहे तर सगळा रस्ता वगैरे ओला झाला आहे आणि ही झाडं वगैरे पण छानपैकी मातींमध्ये कुंड्यांमध्ये पाणी होतं, त्यामुळं आता लगेच तर काही झाडांना पाणी घालायची गरज वाटत नाही. त्यानंतर घरात आल्यानंतर पहिलं काम करते मी जो काही कचरा वगैरे ठेवलेला असेल ना तो सगळा बाहेर नेऊन ठेवते, जेणेकरून जी काही निगेटिव्हिटी असेल किंवा कचरा असेल, केर असेल तर तो घरात असल्यानंतर निगेटिव्हिटी पण असते आणि आपल्याला फ्रेश पण वाटत नाही. त्यासाठी सकाळी उठल्यानंतर पहिला कचरा घराच्या बाहेर नेऊन ठेवते आणि मग ते कचरेवाले वगैरे येऊन तो घेऊन जातात. त्यानंतर दुसरी गोष्ट करते जी की आपला जो घराचा मेन उंबरठा आहे, मेन दरवाजा आहे, तर आता इथे तर अंगण वगैरे काही आपल्याकडे अवेलेबल नसतं फ्लॅट सिस्टममध्ये. तर जो काही स्पेस आहे, आता माझ्या इथे तर खूप छोटा स्पेस आहे कारण शेजारीसुद्धा दुसरी रूम आहे, तिचा दरवाजा आहे, त्यामुळं तो स्पेस आणि घराचा उंबरठा पाणी टाकून छानपैकी स्वच्छ करते, जेणेकरून मला खूप फ्रेश वाटतं. हे रोज केलं तर खूप चांगलं आहे, पण मला रोज करायला होत नाही. गुरुवार असेल, कुठला सण वगैरे असेल तर त्या पद्धतीनं मी ते स्वच्छ करून घेत असते. त्यानंतर मी आलेले आहे इथं किचनमध्ये. तर आता इथे मला बनवायचा आहे नाश्ता. आता घर खुश होण्यासाठी, घर आनंदी होण्यासाठी या गोष्टी आपण करतच असतो, पण घरातली माणसं खुश कधी होतील जेव्हा आपण त्यांना पोटभर त्यांच्या आवडीचे वेगवेगळे पदार्थ त्यांना करून खायला देऊ, तेव्हा आपल्या घरातली सगळी माणसं आनंदी होतात आणि खुश होतात. तर तेच आज मी बनवणार आहे आणि तोच नाश्ता, ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर साईडला तुम्ही बघताय मी तिथे अंडी उकडत ठेवलेली आहेत. तर नाश्त्यामध्ये अंडीसुद्धा बॉईल करून देणार आहे आणि त्याचबरोबर हे जे काही नाश्त्याचं आहे म्हणजे मिरची, कोथिंबीर, कांदा याचं प्रिपरेशन करून घेते, जेणेकरून हे सगळं रेडी असेल तर आपला नाश्ता पटकन बनला जातो आणि सगळ्या गोष्टी अरेंज करण्यामध्ये जास्त धावपळ होत नाही. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा इथं मिरची चिरून घेतलेली आहे, कांदा आणि कोथिंबीरसुद्धा चिरून घेतलेली आहे. त्यानंतर मी आज बनवणार आहे उपमा. तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे, त्यानंतर टाकलेली आहे हिरवी मिरची आणि शेंगदाणे. त्यानंतर आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकायचा आहे. आता इथे उपमा करायचं असेल किंवा पोहे करायचं असेल तर कांदा थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचा आणि त्यामुळे त्याची उपम्याची किंवा पोह्याची टेस्ट ना खूप चांगली येते. तर आता थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी चवीनुसार आणि उपम्याला जर मीठ बरोबर असेल ना तर उपम्याची टेस्ट खूप चांगली लागते. मीठ जर कमी जास्त झालं तर टेस्टमध्ये खूप फरक पडतो, त्यामुळं मीठ व्यवस्थित अंदाज घेऊन टाकायचा आहे. आणि त्यानंतर थोडंसं ते व्यवस्थितपैकी कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा खूपसुद्धा ब्राऊन करणार नाही, थोडासा गोल्डन वगैरे झाला, गुलाबी झाला की मग त्याच्यामध्ये हळद टाकून मग पुढची प्रोसेस करणार आहे. आता आज मी उपमा जो बनवणार आहे तो हळद टाकून म्हणजे येलो कलरचा बनवणार आहे. कधी कधी मी हळद नाही टाकत, असंच व्हाईट कलरचा सुद्धा बनवते. आणि साईडलाच मी जे ड्रायफ्रूट्स भिजत घातले होते ते सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि किचनचा जो काउंटर टॉप आहे ना तो पण लगेच हाताबरोबर स्वच्छ करून घेतलेला आहे, म्हणजे तिथे खूप पसारासुद्धा दिसत नाही. आता इथं हळद टाकून थोडासा कांदा परतवून घेतला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे पाणी. आता ह्या पाण्याला व्यवस्थित उकळी येईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. तर त्याला पाण्याला उकळी येईपर्यंत मी आता इथे ना मिल्कशेकची तयारी करणार आहे. तर ड्रायफ्रूट्स आम्ही रोज भिजवून खातो, पण आज ड्रायफ्रूट्स पण जास्त होते आणि रोज तेच खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं, म्हणून आज मिल्कशेक करायचा आहे. तर तोपर्यंत इथे तुम्ही बघताय पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि रवा माझ्याकडे तर भाजलेलाच असतो,
तर तो वरून असा मी आपण बेसन जसं गरगटतो ना पीठ टाकून त्या पद्धतीनं केलं आहे. आणि ह्या कन्सिस्टन्सीपर्यंतच आपल्याला रवा घालायचा आहे. म्हणजे एकदम मिश्रण जे आहे ते सुकं होईपर्यंत रवा घालायचं नाही. थोडंसं त्याच्यात पाणी आहे तोपर्यंतच रवा घालायचं, बंद करायचं आहे अंदाजाने. आणि त्यानंतर झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो करून तो छानपैकी शिजवू द्यायचा, जेणेकरून तो रवा छानपैकी उमलेल आणि उपमा आपला चवीला खूप चांगला होईल. त्यानंतर साईडला आता इथे मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये ना भिजवलेले काजू, बदाम, अक्रोड, मनुके, त्यानंतर खजूर, मी 4 खजूर टाकलेल्या आहेत. आणि त्यानंतर आता ही वेलची केळी घेतलेली आहेत. ही आकारानं लहान असतात, त्यामुळे मी 2 घेतलेली आहेत. तुम्ही रेग्युलर केळी असतील तर ती 1सुद्धा घेऊ शकता. यानंतर तुम्हाला थोडंसं गोड हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये गूळसुद्धा घालू शकता. मी गूळ घातलेला नाही. आणि हे थंड दूध आता मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि हे मिक्सरला छानपैकी सगळं बारीक होईपर्यंत छानपैकी फिरवून घ्यायचं आहे. आणि खूप मस्त लागतो हा मिल्कशेक. आणि सगळे ड्रायफ्रूट्स आपल्या पोटामध्ये जातात. खूप हेल्दी आहे. आणि हा जर पिला 1 ग्लास वगैरे तर लवकर भूकसुद्धा लागत नाही आणि चवीला पण खूप छान लागतो. आता ह्याच्यामध्ये जास्त दूध घालून तो पातळ करायचा नाही. मी तुम्हाला दाखवते त्या कन्सिस्टन्सीपर्यंतच दूध घालायचं आहे. खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही, अशा पद्धतीनं करायचं आहे. आता इथे छानपैकी उपम्याला वाफ लागलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे कोथिंबीर. आणि आता वरून मी याच्यामध्ये टाकणार आहे तूप. 2 चमचे तूप टाकलेलं आहे. आणि त्यानंतर कोथिंबीर, तूप आणि आपला उपमा मंद गॅसवर अजून 1-2-4 मिनिट असा वाफेवर होऊन द्यायचा आहे तो, जेणेकरून तुपाचा जो फ्लेवर असेल, कोथिंबीरीचा फ्लेवर असेल, तो उपम्याला छानपैकी लागेल आणि सगळ्या साईडनं उपमा आपला मोकळा होईल, छान फुलून येईल. तर आता इथं उपमा तयार झालेला आहे. तो मी आता यांना नाश्त्याला देते. तर उपमा मस्त तयार झालेला आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये देणार आहे मिल्कशेक. तर या कन्सिस्टन्सीमध्येच आपल्याला ठेवायचा आहे, खूप पातळ करायचा नाही तो. आणि त्याच्यानंतर बॉईल अंडा आहे, पण ते या क्लिपमध्ये दिसत नाही आहे, म्हणजे शूट झालेलं नाही बहुतेक ते. तर यांचा नाश्ता झालेला आहे. त्यानंतर मी आता फ्रेश झालेली आहे आणि मी पण आता नाश्ता करून घेते. तर माझ्यासाठी सुद्धा मी इथं घेतलेला आहे मिल्कशेक. आणि त्यानंतर घेणार आहे उपमा. विघ्नेशचा ऑलरेडी नाश्ता वगैरे करून झालेला आहे, यांचासुद्धा झाला आहे. आता मीच शेवट आहे. तर मी सुद्धा फ्रेश वगैरे झालेली आहे आणि पहिला नाश्ता करून घेते. कारण काय होतं, आपल्याला खूप कामं वगैरे असतात आणि त्या गडबडीत जर नाश्ता राहिला तर नाश्ता आणि जेवणाचा एकच टाईम होऊन जातो. त्यापेक्षा एखादं काम नंतर केलं तरी चालेल, पण आपला नाश्ता कधीही स्किप करायचा नाही. नाश्ता खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की म्हणतात, नाश्ता आपण एखाद्या राजासारखा करायला पाहिजे. तर त्याच पद्धतीनं खूप हेल्दी, खूप पौष्टिक असा छान पद्धतीनं आपल्या आवडीचा वेगळे पदार्थ जर नाश्त्याला केले तर घरातली सगळी मंडळी खुश होतात. आणि त्यांचं पोट भरलेलं असेल तर आपल्यालासुद्धा खूप भारी वाटतं आणि आपणसुद्धा खूप खुश होतो आणि आनंदी होतो. तर आता मी नाश्ता करून घेते. आणि नाश्ता झाल्यानंतर आता इथे कपडे जे धुतलेले होते तर ते थोडेसे बाहेर सुकत टाकलेले आहेत. आणि हे थोडेसे जे आहेत ते हँगरला इथं अशा पद्धतीनं अडकवलेले आहेत, जे सुकत वगैरे आलेले आहेत. कारण पाऊस आहे, त्यामुळे एकदम कडकडीत कपडे लगेच वाळत नाहीत. थोडेसे बाहेर, थोडेसे आतमध्ये, अशा पद्धतीने ते सुकवून घेते. आणि मग छानपैकी ते सुकतात. नाही तर मग त्याचा खूप कपड्यांचा पूर्ण घरभर वास वगैरे येतो. तर थोडेसे कपडे मी इथं असे हँगरला लावून घेतलेले आहेत. तर आता बाकी सगळी कामं झालेली आहेत. त्यानंतर आता पुसायची आहे मला फरशी. तर फरशी किंवा लादी पुसताना आज मी काय करणार आहे, पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे खडई मीठ. जे जाड मीठ असतं ते मीठ टाकलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये कुठलंही लिक्विड किंवा फ्लोअर क्लीनर वगैरे असं काहीच टाकलं नाही, फक्त पाणी आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. तर याच्यामुळे ना आपल्या घरामधली जी काही निगेटिव्हिटी असेल किंवा आपल्या घरामध्ये जे काही उदासीनता असेल किंवा वाईट काही गोष्टी असतील किंवा काय, तर त्या निघून जायला मदत होते, जेणेकरून आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी येते. तर घर पण खुश होतं आणि आपलं माइंडसुद्धा फ्रेश होतं. तर आठवड्यातून एकदा कोणत्याही दिवशी, म्हणजे माझं असं फिक्स नाही गुरुवारच असेल किंवा कुठला हेच असेल, आठवड्यातून 1 दिवस किंवा जेव्हा आपल्याला असं वाटतं आहे की छान वाटत नाही आहे, आळस आल्यासारखं वाटतो आहे किंवा काहीतरी निगेटिव्हिटी आहे किंवा काय असं वाटत असेल, तर त्यावेळी तुम्ही पाण्यामध्ये असं खडं मीठ टाकून
शक्य म्हणजे जितकं आपल्याला पॉसिबल होईल त्या पद्धतीनं कानाकोपऱ्यामधून वगैरे छानपैकी हे सगळं पुसून घ्यायचं, जेणेकरून आपलं घर खूप फ्रेश राहतं आणि खूप पॉझिटिव्हिटी येते. खूप छान एक्सपिरियन्स आहे या गोष्टीचा आणि मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे आणि व्हिडिओजमध्ये सुद्धा बघितलेलं आहे आणि मलासुद्धा खूप चांगला ह्याचा रिझल्ट आलेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही नक्की करून बघा, तुम्हालासुद्धा नक्की या गोष्टीचा फायदा होईल. आणि त्यानंतर आता फरशी वगैरे सगळी पुसून झालेली आहे. त्यानंतर आता हे जे आपण टॉयलेट बाथरूमच्या इथे जे पायपुसणी टाकतो ते सुद्धा लगेच चेंज करून घेतलेले आहेत, कारण त्याच्यावर पण खूप धूळ बसलेली असते आणि आपण जर ते चेंज नाही केले तर आपण फ्रेश वगैरे होऊन येतो आणि पुन्हा तेच बारदन वगैरे पायपुसणी वापरतो आणि मग तोच कचरा पूर्ण आपल्या घरामध्ये परत सर्क्युलेट होऊन जातो. तर अशा पद्धतीनं या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या केल्यानंतर आपलं घर प्रसन्न होतं आणि घर छान असेल, टापटीप सुंदर असेल तर आपणसुद्धा प्रसन्न होतो आणि घरातले माणसं जर खुश असतील तर गृहिणीसुद्धा नक्कीच खुश होते. आणि आता तुम्हाला दाखवते किती पाऊस पडतो आहे तो. तर खूप मस्त पाऊस पडतो आहे हा आणि छान पावसाळी वातावरण आहे. पण यावर्षी काही पावसामध्ये आम्ही भिजायला जाऊ शकत नाही, तर बघू आता पुढच्या वर्षी वगैरे. तर आजचा व्हिडिओसुद्धा मी इथंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय बाय.